नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आहे आणि मी एक कॅन्सर सर्वायव्हर आहे. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण माझी कॅन्सर स्टोरी ऐकली आणि आपण सध्या किमोचे साईड इफेक्ट जे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करतोय. आज मी परत एक इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेली आहे, डायरिया. डायरिया म्हणजे काय? वारंवार शोषात जाणे ह्याला आपण डायरिया म्हणतो. किमोनंतर डायरिया होण्याचे चान्सेस असतात. हे जे किमोची औषधं असतात हे आपलं तोंडातला म्युकोजा आणि आपल्या आतड्यांमध्ये जे आवरण असतं ह्याच्यावर परिणाम करतात, त्याची हानी करतात. तसं आपल्या आतड्यांमधल्या गुड बॅक्टेरियाला पण मारतात. त्यामुळे आपल्याला डायरिया हे सिम्पटम्स दिसू शकतं. आता डायरिया झाला तर काय करावं आणि काय करू नये? तर डायरिया जर झाला तर आपण आपलं हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे. म्हणजे ॲडिक्वेट लिक्विड द्रव पदार्थ आपण दिवसभरामध्ये घेतले पाहिजेत. साधारणतः 8 ते 10 ग्लास द्रव पदार्थ आपल्या पोटात गेले पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी हे आपण घेतले पाहिजे. त्यामुळं डायरियामुळं जे फ्लुइड लॉस होतो आपल्या बॉडीतला तो होत नाही आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळले जातात. आता खाण्यामध्ये काय करावं? तर खाण्यामध्ये तुम्ही स्पायसी, ऑइली आणि फ्राईड फूड टाळावं, कारण ते पचायला खूप अवघड असतं. त्याऐवजी आपण स्टार्ची ब्लँड फूड जे असतं ते घेऊ शकतो. जसं खिचडी आहे, डाळ भात आहे, भाताची पेज बनतो, याच्यामध्ये मीठ टाकून तुम्ही घेऊ शकता. नंतर केळी आहे, ऑरेंज ज्युसेस आहेत आणि ORSचे सोल्युशन्स हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ORSमध्ये सोडियम, पोटॅशियम ह्याचं पण रिप्लेसमेंट होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉफी, चहा असं कॅफेन असलेलं द्रव पदार्थ घेऊ नका, कारण यामुळं डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस अजून जास्त असतात. तसंच सॉफ्ट ड्रिंक जे आहेत ते सुद्धा कन्झ्युम करू नका, कारण ह्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत आणि हे खूप शुगरी पण असतं, याच्यामध्ये शुगर जास्त प्रमाणात असतं. फायबर ही आपल्या जेवणामध्ये असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण डायरिया चालू असताना फायबर जर आपल्या जेवणामध्ये असेल तर डायरिया अजून वाढण्याचे चान्सेस असतात. तर फायबर कशामध्ये असतात? रॉ व्हेजिटेबल्स ज्याला आपण म्हणतो, जसं गाजर आहे, काकडी आहे, टमाटर आहे, बीटरूट आहे, तर आणि लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. पण हे घेतल्यानंतर डायरिया असलेल्या पेशंट्सला त्रास होऊ शकतो. अल्कोहोल जर घेत असाल तर अल्कोहोलचं सेवन अजिबात करू नका, याच्याने डिहायड्रेशन्स होण्याचे चान्सेस असतात. आता जे डॉक्टर तुम्हाला ट्रीट करतायत त्यांना माहीत असतं की तुम्हाला काय किमोथेरपी आहे, कुठल्या औषधाची आणि काय डोसेस चालू आहेत. तर ते तुम्हाला प्रिकॉशन्स म्हणून, म्हणजे डायरिया झालं तर काय मेडिसिन्स घ्यावेत हे तुम्हाला प्रिस्क्राईब करून दिलेले असतात. ते तुम्ही आणून तुमच्याजवळ ठेवा, कारण कधी रात्री बेरात्री जर डायरिया सुरू झाला तर तुम्हाला भागदौड करायची गरज नाही आहे की हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा मेडिकलमध्ये जाणं. ते जे काही मेडिसिन्स आहेत तुम्ही खाऊन बघू शकता की सिम्पटम्स कमी झालेत की नाही झालेले आहेत. ते तुम्हाला 8 ते 10 वेळापेक्षा पण जास्त डायरिया होतोय तर बॉडी फ्लुइड्स हे आपल्या शरीरातून निघून जाणं आणि डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण असतं. कुठल्या पेशंटला चक्कर वगैरे पण येऊ शकते, ड्राउझी होऊ शकतात. तर अशा वेळेस तुम्हाला हॉस्पिटल्स गाठणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचे ऑन्कॉलॉजिस्ट तुम्हाला IV फ्लुइड्स वगैरे तिथे देऊ शकतात. फीवर आला पेशंटला आणि सोबत डायरिया असेल तर याचा अर्थ आहे की पेशंटला इन्फेक्शन झालेलं आहे, तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लूज मोशन्स होत आहेत आणि सोबत ब्लड पण जात आहे, तर हे पण एक वॉर्निंग साईन आहे, कारण पेशंट आधीच वीक झालेला असतो आणि त्याच्यामध्ये जर ब्लड गेलं त्याचं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज कमी होऊ शकतं. त्यामुळं असे जर लक्षणं असतील ते वॉर्निंग साईन समजून तुम्ही इमिजिएटली हॉस्पिटल्समध्ये जाणं खूप गरजेचं आहे. किमोनंतर सगळ्याच पेशंटला पोटामध्ये थोडाफार डिस्कम्फर्ट असतो. कोणाला कॉन्स्टिपेशन होतं, कोणाला डायरिया होतो, कोणाला पोटात दुखतं. हे जर लक्षणे जर वाढले किंवा जास्त झाले
तर डॉक्टरांना भेटण्याची खूप गरज आहे. कारण डायरिया झाल्यानंतर जे पेशंटला विकनेस येतो, थकवा येतो, त्यामुळे आधीच वीक झालेला पेशंट त्याचं फटीग जे सिंड्रोम आहे ते वाढू शकतं. त्यामुळे तुमचा किमो हा लांबवला जातो किंवा किमोचे डोसेस कमी केले जातात. आपल्याला वेळेवर किमो भेटले आणि योग्य डोसेसमध्ये जर किमो भेटले तर कॅन्सरसोबत बॅटल करायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळं तुम्ही सुरुवातीपासूनच ह्या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या जेवणामध्ये तुम्ही प्रोबायोटिक ॲड करा. माझं जसं डायग्नोसिस झालं आणि किमो सुरू झाले तेव्हापासून मी माझ्या जेवणामध्ये प्रोबायोटिक ॲड केलं. आता प्रोबायोटिक ओव्हर द काउंटर पण मिळतात, मेडिकलच्या दुकानात जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा जेवणामध्ये जसं दही आहे, योगर्ट आहे, हे तुम्ही ॲड करू शकता आणि ते कन्सिस्टंटली घ्या. प्रोबायोटिक घेतल्यामुळे आपल्या पोटामध्ये गुड बॅक्टेरिया वाढतात आणि जे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचे जे साईड इफेक्ट्स आहेत किमोनंतरचे ते खूप वेळेस कंट्रोल केले जातात. त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही. तर आय होप आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल. मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. स्वस्थ रहा, मस्त रहा. नक्कीच पुढच्या भागात भेटूया.